मग मी गेले होते पुण्याला आणि पुण्याला गेल्यावर काय असतं तर आपलं थोडंसं शॉपिंग, तर शॉपिंगसाठी गेले तुळशीबागमध्ये. तुळशीबागमध्ये गेल्यावर कसं आहे की काही काही ड्रेसेस असतात किंवा अजून काही मटेरियल असतं ते जरा स्वस्तात पडतं, कारण हे मार्केटच तसं आहे शॉपिंगसाठी थोडं स्वस्त आणि मस्त मार्केट आहे. आणि फिरायला पण छान, कारण नवीन नवीन काय आलं आहे मार्केटमध्ये हे लगेच दिसतं. आणि ते काय तुळशीबाग एकदम फेमस आहे की शॉपिंगसाठी फिरण्यासाठी, त्याच्यामुळे म्हणलं चला आता आपण जाऊया तुळशीबागेत, कारण तुळशीबाग हे फिरायचं एक चांगलं ठिकाण पण आहे आणि शॉपिंगचं क्रेज असल्यामुळे काय होतं की नवनवीन कुठे काय आहे ते पाहण्यासाठी इथे गर्दी होते. आणि इथे खूप गर्दी असते बरं का, कारण हे पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे शॉपिंगसाठी. आमच्याकडे अजून भरपूर वेळ शिल्लक असल्यामुळे म्हणलं चला अजून मार्केट फिरूया, कारण की काही घ्यायचं किंवा नाही हा विषय वेगळा, पण मार्केटमध्ये फिरल्यावर काय होतं की नवीन काय आलेलं आहे हे पण पाहता येतं. आणि तुम्हाला माहिती आहे की बायकांकडे वेळ असल्यावर शॉपिंगसाठी तर सगळ्यात चांगलं. त्याच्यामुळे गेलो तुळशीबागमध्ये गेलो तर फिरणं पण बरोबरच आहे ना, की कारण आपण जात होतच तिथे फिरायला. मग तुळशीबागमध्ये फिरणं झाल्यावर आता माझा विचार होता की आपण शॉपिंग केल्यावर घ्यायचं काय, कारण आम्ही बॅग वगैरे नेली नव्हती सोबत. आणि तुळशीबागमध्ये आम्हाला एवढी स्वस्तमध्ये चांगली बॅग भेटली, कारण ही बॅग भेटली मला फक्त 100 रुपयाला. त्यांनी सांगितलं होतं 200 पण दिली 100ला, कारण इथे असंच होतं. आणि बॅग पण चांगली होती, मोठी बॅग होती. म्हणलं तर चला काही शॉपिंग केलं तर आपल्याला ठेवायला बरं आहे, म्हणून तिच्याकडनं बॅग घेतली. तर असंच आमचं दोघींचं बोलणं होत होतं. तर नंतर अजून दोघीजणी तिथे बॅग विचारायला आल्या, पण त्या न घेताच पळाल्या. मला पाहिजे होती म्हणून मी घेतली. तर आमची तिथे थोडीशी अशी गंमत पण झाली बोलण्यामध्ये. नंतर आम्ही गेलो, असं खूप ऊन पडलं होतं म्हणून म्हणलं चला आता आईस्क्रीम खाऊया, कारण कावरेंची आईस्क्रीम तिथे फेमस आहे. नंतर फिरता फिरता आम्ही गेलो शनिपाराजवळ. शनिपाराजवळ गेल्यावर भाजीपाला निवडक व्यवसाय हा पाहिला, कारण भाजीपाला चिरून ठेवलेला होता आणि एवढा सुंदर पद्धतीने ठेवला होता, ते आमचं लक्ष त्यांनी वेधून घेतलं. भाजीपाला असा होता की आपल्याला जर घरी घेऊन आलो तर त्याच्यासाठी नवीन असं काही प्रोसिजरच नव्हतं. भाजीपालाचं निवडायचं नाही काहीच नाही, डायरेक्ट घरी आणायचा स्वच्छ भाजीपाला आणि किचनमध्ये स्वयंपाक करायला घ्यायचा. तर मला तर ते एवढं आवडलं ना. आणि त्यांची स्वच्छता पण खूपच छान होती, कारण प्रत्येक भाजीपाला त्यांनी असं कंटेनरमध्ये काही ठेवलेले. परत भाजीपाल्यांची अशी निवडक भाजीपाला होता आणि सगळा केमिकल विरहित भाजीपाला होता तिथे. त्याच्यामुळे पण तिथं खूप आवडलं की हा बिझनेस पण किती चांगला आहे. आपण म्हणतो काय बिझनेस करायचा, फक्त आयडिया लावल्यावर बघा ना कोणताही बिझनेस करता येतो. तर आपला हाच भाजीपाला तो जर निवडून वगैरे ठेवला तर अशा पण खूप लेडीज आहे की ज्यांच्याकडे भाजीपाला निवडायला टाईम नाही आहे किंवा होत नाही ना, का ऑफिसमध्ये काम करणारे असतात, बिझनेस करणारे असतात, त्यांना परत भाज्या निवडून वगैरे करायला टाईम जातो. तर त्यांच्यासाठी हे किती सोयीस्कर होतं, एवढा स्वच्छ भाजीपाला एवढा व्यवस्थितपणाने. आणि हा बिझनेस करताना मी ह्यांना पण विचारलं की तुम्ही आयडिया कशी काय लावली, तर त्यांनी सांगितलं ही सगळी आयडिया माझ्या बायकोची, कारण बायकांना स्वयंपाक करताना किती अडचणी येतात हे बायकांनाच कळतं. त्याच्यामुळं माझ्या बायकोने असं सांगितलं की आपण भाजीपाला आणला आणि सगळ्या बायकांना जर तो फ्रेश भाजीपाला भेटला तर कचरा पण होणार नाही आहे, किंवा ज्यांना टाईम जातो भाजीपाला निवडायला त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. तर ह्यांना विचारलं की अरे वा तुमच्या बायकोचं नाव काय, त्यांनी सांगितलं पौर्णिमा. आणि मी म्हणलं ना बायकांच्या काही कधी आयडिया ह्या खूप कामाला येतात, कारण की बायकांचा प्रॉब्लेम हा बायकांना सगळ्यात जास्त माहिती आहे. आणि असा भाजीपाला घेऊन आल्यावर तर किती पण स्वयंपाक केला तरी अजिबात कंटाळा येणार नाही. तर मला तर माईक असं ठेवा, वन वे बंधू भाजीवाले शनिवार 5 वर्षापासून ही परंपरा चालू ठेवलेली आहे. ओके, 5 वर्षापासून यांनी ही आयडिया केलेली आहे की महिलांना सगळ्या स्वच्छ भाज्या आणि सुंदर एकदम स्वच्छ निवडक भाजीपाला आहे, सगळा कटिंग करून ठेवलेला आहे. तर हे तुम्ही रोजच्या रोज नवीन भाजीपाला आणता, रोजच्या रोज नवीन ताजा आणि फ्रेश, रोजच्या रोज नवीन भाजीपाला असतो, ताजा फ्रेश भाजीपाला रोज. आणि हा एवढंच नाही तर हा माल सर्व सासवड पुरंदर ह्या भागातला माल. सासवड पुरंदर म्हणजे तिथे केमिकल पण नाही वापरत, केमिकल वापरत नाही, सेंद्रिय खतावरला चालू, कारण तो एरिया एवढा शेतकरी एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे सेंद्रिय खतावाला, कारण तिथे अजिबात केमिकल वापरलं जात नाही. विदाऊट केमिकलचे भाजीपाले हे आपल्याला भेटतात. आता तुम्हाला किती मेहनत लागते बरं हे सगळं करायला? करायला कमीत कमी 22 ते 25 लेडीज आहेत आमच्याकडे, 25-30 लेडीज कामाला आहेत. या
कामाला आहे. 25 ते 30 लेडीज रोज काम करतात. तुम्ही भाजीपाला आणायला कधी जाता?